नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 202 पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यात अटीतटीच्या लढतीसाठी अतिशय वेगवान पद्धतीने पुढे आलेला आहे। महायुती आणि महाविकास आघाडी अशा प्रकारचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आणि यामध्ये पुरंदरमधून माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी उडी घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंग भरला आहे। गेली 5-6 वर्ष संभाजीराव झेंडे यांनी मोठ्या प्रमाणावर संपर्क साधून विधानसभेची तयारी केली आहे। खरं तर मागच्या 2019च्या निवडणुकीत पवार साहेबांनी त्यांचं तिकीट निश्चित केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी त्यांना माघार घ्यायला लावण्यात आली। परंतु ही तूट भरून काढण्यासाठी त्यांनी 5 वर्ष सातत्यानं जनसंपर्क मोहीम चालू ठेवलेली आहे आणि जोरदार तयारी केलेली आहे। नमस्कार झेंडे साहेब। नमस्कार। आपण अनेक वर्ष IAS दर्जाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून माजी संधी अधिकारी, मुंबई कलेक्टर, ठाणे कलेक्टर, जिल्हा परिषद CEO म्हणून मोठ्या उच्च पदावर काम केलेलं आहे। SRA म्हाडा पदावर काम केलेलं आहे। आयुष्यावर आपण लाल दिव्यामध्ये फिरलेलं आहे। एक मोठ्या प्रमाणात सत्ता केंद्र, प्रशासनातलं मोठं सत्ता केंद्र आपल्याकडे होतं। मग खऱ्या अर्थानं सेवानिवृत्तीनंतर विधानसभा लढवण्याचा विचार आपल्याकडे का आला? नाही, आयुष्यावर मी ज्या पोस्टचा तुम्ही उल्लेख केला, मी सनदी सेवेमध्ये होतो, ही गोष्ट खरी आहे। पण माझ्याबरोबर माझे अनेक वर्गमित्रच होते। अगदी स्पष्टच बोलायचं तर माझे 3 वर्गमित्र अगदी पुणे जिल्ह्यालाच कलेक्टर होते। चंद्रकांत दळवी असतील, प्रभाकर देशमुख असतील, विकास देशमुख असतील। ही पदावर, हे जे पदांचं तुम्ही म्हणता हे काय उच्च पदं म्हणजे सगळी पदं सारखीच असतात। त्या पदावर मी गेलो, त्याच्यापूर्वी कोणतरी अधिकारी होते, माझ्यानंतरही कोणतरी अधिकारी होते, आजही कोणतरी अधिकारी आहेत। एक सर्व्हिसमध्ये अशी एक स्टेज येते की नंतर ज्येष्ठता आल्यानंतर साधारण मुंबईतच पोस्ट असतात। कारण मुंबई हे सचिव दर्जाचे किंवा कमिशनर दर्जाचे ज्यावेळी तुम्ही अधिकारी होता, अगोदर मी अहमदनगर जिल्ह्यात काम केलं आहे, नाशिक जिल्ह्यात काम केलं आहे, ठाणे जिल्ह्यात काम केलं आहे, त्याच्यानंतर मुंबईला या पोस्टिंग झाल्या। कारण त्या सिनियरिटीचे पोस्ट आहेत त्या मुंबईमध्ये आहेत आणि मंत्रालयामध्ये आहेत जास्त। आणि मंत्रालयामध्ये काम करणं हा जास्त करून पॉलिसी मेकिंगचा भाग असतो। तर मंत्रालयामध्येही मी हाऊसिंग सेक्रेटरी म्हणून काम केलं आहे, परंतु हाऊसिंगच्या जे फील्ड लेवलचं डिपार्टमेंट आहे म्हाडा, तिथे जास्त काळ काम केलं। याचं कारण असं की मला मुळातच लोकांच्यात काम करायला आवडतं। त्याच्यामुळं मला चॉईस असून मी काही ठिकाणी असा घेतलेला आहे पवित्रा की मला लोकांच्यातलं काम द्या किंवा फील्ड डिस्ट्रिक्टमध्ये काम द्या। आता नाशिकसारख्या ठिकाणी मी, नाशिक हेडक्वार्टर माझं नाशिक होतं, पण माझ्याकडे सगळा आदिवासी भाग होता। त्या आदिवासी भागामध्ये 6.5 वर्ष मी काम केले, 2 पोस्टिंगमध्ये काम केलं आणि त्याचे नावही सांगतो तालुक्यांचे, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, जिथं अजून बार्टर सिस्टम चालते। आठवडे बाजारात लोक गेले तर शेतकरी, आदिवासी शेतकरी त्यांचा माल देतात आणि त्याच्या बदल्यात तेल मीठ असं घ्यायचे। हे म्हणजे मी 85-86ची गोष्ट सांगतो आहे। आता त्याच्यात बराचसा बदल झाला, त्याला बार्टर सिस्टम म्हणतात। म्हणजे पैसे देऊन किराणा खरेदी करण्याऐवजी धान्य देऊन ते लोक किराणा करतात। एवढा त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लास किंवा बॅकवर्डनेस आहे किंवा गरिबी आहे, अशा ठिकाणी काम केलं आहे। त्याच्यामुळे शासनात हे पद महत्त्वाचं आणि ते पद महत्त्वाचं, हे लोकांनी लावलेली विशेषणं असतात। त्यात तसं काही नसतं। जसं चांगल्या जिल्ह्यात काम करत असताना आणि नंतर प्रत्येक अधिकाऱ्याच्या लाईफमध्ये एक अशी स्टेज येते की तो स्वतःच्या पोस्टिंगपेक्षा आपल्याला ठिकाण बदलायला नको, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं करिअर हे महत्त्वाचं आहे। म्हणजे तुम्ही 2-4 पोस्टची नाव घेतली, त्याच्यात मी साईड पोस्टलाही बऱ्याच म्हणजे कमी महत्त्वाच्या पदावरही काम केलं, ज्या वेळेला माझी मुलं 11वी-12वी शिकत होती। त्याच्यामुळं हा एक सनदी सेवेतला आनंद आहे की जिल्हा परिषद सीओसारखं, तुम्ही म्हणाल कलेक्टर हा मोठा असतो, पण मी कलेक्टरपेक्षाही CO जिल्हा परिषद ठाणे म्हणून खूप आनंद घेतला। त्याचं कारण ती एक सेवा देणारी संस्था आहे। व्हेरॅज कलेक्टर हा कार्यकारी अधिकारी असतो, तो जिल्हा दंडाधिकारी असतो, लॉ इन्फोर्सिंग अथॉरिटी म्हणून कलेक्टरचं वर्णन ब्रिटिश कालापासून केलं जातं आणि सगळा कायदा आणि सुव्यवस्था कलेक्टरच्या हातामध्ये असतात। तसेच
त्याच्याबरोबर बाकीचे विषय असतात, पार दुष्काळ हाताळणी असो, पिण्याचा पाण्याचा पुरवठा असो, हे सगळंच असतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जर काम तुम्हाला कुठं करता येतं असेल तर CO जिल्हा परिषदमधून, कारण 14 डिपार्टमेंटच्या लोकांच्या, गोरगरिबांच्या उपयोगाच्या योजना तुम्ही राबवत असता. ते सगळ्यात आनंद देणारं पोस्टिंग माझं ठरलेलं आहे आतापर्यंत. गेली 5 वर्ष तुम्ही शरद पवार साहेबांचे प्रमुख म्हणूनच या मतदारसंघात काम केलेलं आहे. आता मात्र तुम्हाला पवारसाहेब कुटुंबातून अजित पवार बाजूला गेले, शरद पवारांचा एक वेगळा गट तयार झाला, राष्ट्रवादीमध्ये फूट झाली आणि अजितदादांच्या घड्याळच्या चिन्हावर आपण AB फॉर्म देऊन निवडणूक लढवत आहे. काय नेमकं यामध्ये काय फरक वाटतो का तुम्हाला? नाही, असं आहे की पवारसाहेबांची तुलनाच नाही आहे. ते एक प्रकारे देशाचं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचं तर निश्चितपणेच आहे. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. केंद्रात अनेक वर्ष त्यांनी अनेक महत्त्वाच्या विभागांचं मंत्रिपद भूषवलेलं आहे. त्यामुळे त्यांची तुलनाच नाही आहे. त्यांच्या नेतृत्वाबाबत किंवा यशाबाबत बोलण्याबाबत नाही, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं ही आनंदाचीच बाब आहे. केव्हाही आनंदाचीच बाब आहे. एवढा मोठा व्हिजनरी नेता पुन्हा कदाचित महाराष्ट्रात होईल याच्याबाबत मला स्वतःला शंका वाटते. आज एवढं मोठं व्हिजन असणारा नेता आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं हा एक प्रकारचा आनंदच असतो, त्यांची काम करण्याची पद्धत वगैरे वगैरे. पण राजकीय परिस्थितीमध्ये कधी कधी तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. आता त्यांची अडचण झाली की त्या महाविकास आघाडीमध्ये तिकिटांचं वाटप एका विशिष्ट पद्धतीने झालं आणि शेवटी मी मागच्या वेळेलाही थांबलो होतो, यावेळेलाही पुन्हा थांबणं शक्य नाही. आणि प्रत्येक पक्ष आपापले सर्वे करत असतो की कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या उमेदवारांची चर्चा आहे, हे आता सर्वश्रुत आहे. आता हे सर्वेची पद्धत 20 वर्षापूर्वी नव्हतीसुद्धा, आता हे सर्वेची पद्धत आलेली आहे. याच्यानुसार मग तसं मला आणखी 1-2 पक्षामधूनही ऑफर होती, परंतु मी जरी पवारसाहेबांचं काम केलं असेल तरी शेवटी हे दोन्ही राष्ट्रवादीचे एकच पक्ष आहे. त्याची विचारसरणी शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचाराची आहे. हे फक्त सध्याच्या दोन फांद्या झालेल्या आहेत असं म्हणता येईल. आज ना उद्या पुन्हा कदाचित एकत्र येऊ शकतील, परंतु वैचारिकदृष्ट्या भूमिका जर म्हटलं तर पुरोगामी विचाराची दोन्ही पक्षांची एकच आहे. काही परिस्थितीत काही व्यक्तींना एक निर्णय घ्यावा लागतो, त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि माननीय अजितदादा पवार यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची काम करण्याची पद्धत याच्याबाबत माझ्या मनात कधीही शंका नव्हती. आणि लोकसभेलाही मी प्रचार करताना त्यांच्या विरोधात कधी काही बोलल्याचं मला कुठेही आठवत नाही. प्रश्न एकच आहे की त्यावेळेला सुप्रियाताई सुळेंना निवडून आणणं हे एक राष्ट्रीय लेवलची निवडणूक होती आणि हे मला योग्य वाटलं म्हणून मी ती भूमिका घेतली. आता ज्या वेळेला दादांशी चर्चा झाली त्यावेळेला त्यांनी ही सूचना केल्यानंतर म्हणा किंवा मी त्यांना विनंती केली असेल की सर्वेच्या माध्यमातून जर माझी तुम्हाला योग्य वाटत असेल उमेदवारी तर माझी हरकत नाही, मी लढायला तयार आहे. त्याप्रमाणे त्यांनी मला AB फॉर्म दिला आहे. महायुतीमध्ये शिंदे शिवसेना, मुख्यमंत्र्यांची शिंदे शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार ही 3 प्रमुख नेते आहेत. शिवसेनेने अगोदरच विजयबापू शिवतऱ्यांचं AB फॉर्म तिकीट जाहीर केले. आता महायुतीचाच हा संघर्ष सुरू झाला असं नाही वाटत आपल्याला? नाही, त्यांचं तिकीट कधीच माझ्या अगोदर जाहीर झालेलं नव्हतं. माझं तिकीट अगोदर जाहीर झालं होतं. मात्र ज्या दिवशी मी फॉर्म भरायला आलो त्या दिवशी स्वतः अजितदादांनाही फॉर्म भरायचा होता. त्यामुळं मला 1 दिवस उशीर झाला, कारण त्यांना बारामतीला जायचं होतं. ते विमानानेच बारामतीला गेले आणि त्यांचं स्वतःचा फॉर्म भरायला त्या भरून आल्यानंतर मला AB फॉर्मचं तिकीट मिळालं. कारण असं तर होऊ शकत नाही की शेवटचे 2 दिवस राहिले त्यांनी त्यांचा शेड्यूल्ड प्रोग्राम त्यांचा फॉर्म भरण्याचा बदलावा एवढ्यासाठी, असं शक्य होत नाही. म्हणून मला फक्त 1 दिवस माझा फॉर्म उशिरा मिळाला, जो तयारच होता. फक्त दादा बाहेर गेलेले होते त्यामुळं मला तो दुसऱ्या दिवशी मिळाला. आणि मी दुसऱ्या दिवशी म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीच्या 1 दिवस अगोदरच सादर केलेलं आहे. उलट विजयराव शिवतरे यांनी माझ्यानंतर AB फॉर्म दिलेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं. आपण त्याची खातरजमाही करू शकतो.